गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. आजच्या तासिका क्रमांक 58 मध्ये आपण नफा तोटा या प्रकरणावरची उदाहरणं सोडवून घेत आहोत. ही उदाहरणं सोडवताना बालदोस्तांनो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की यामध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला खरेदीची व्याख्या, विक्रीची व्याख्या, त्यानंतर होणारा नफा, होणारा तोटा, त्यानंतर शेकडा नफा आणि शेकडा तोटा या 4 सूत्रावरती आधारित साधारणतः जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि मग एकदा की आपल्या लक्षात आलं की साधारणपणे नफा हा नेहमी 100 वरती आणि तोटाही 100 वरती मोजला जातो किंवा गणला जातो. मित्रांनो, अतिशय सोपं आहे. बाजारामध्ये किंवा मार्केटमधून आपल्याला काही धंदा करायचा आहे, 2 पैसे कमवायचे, तर आपल्याला ती वस्तू अगोदर खरेदी करावी लागते. नफा मिळवणे या प्रकारामध्ये सरसगटच अशा पद्धतीने आपण ढोबळ मनाने व्याख्या करू शकतो की ए कडून घेतलेली वस्तू बी ला विकणे, ए कडून आपण घेतलेली वस्तू बी ला चढ्या भावाने विकणे, जास्तीच्या भावाने विकणे, या दरम्यानचा जो काही फरक राहतो त्याला म्हणतात नफा. ए कडून घेतलेली वस्तू बी ला विकत असताना जर आपण घेतलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीने विकली म्हणजे झाला आहे तोटा. मग इतक्या रुपयावर इतका तोटा, तर 100 रुपयावर किती, असं सोपं त्रैराशिक मांडून तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. परीक्षेमध्ये असे सूत्र वगैरे लिहित बसायची काही गरज नाहीये. त्याचबरोबर खरेदी किमतीमध्ये नेहमी मी तुम्हाला कालच्याही प्रकरणामध्ये सांगितलं होतं की बालदोस्तांनो, खरेदी किंमत ही नुसती त्या मालाच्या छापील किमतीवरती ठरत नाही. म्हणजे एखादी वस्तू जर आपण बाजारात जाऊन, समजा इथं तुम्हाला इथून तुम्ही कोकणामध्ये गेले आणि कोकणातून ट्रक भरून नारळ तिथं घेतले, समजा कोकणामध्ये गृहीत धरा, म्हणजे सध्याची परिस्थिती मला माहिती नाही, कोकणामध्ये नारळ 5 रुपयाला आहे आणि तुम्ही तिथून येऊन इथं ते नारळ तिथून 5 रुपयाला घेतलं, इथं येऊन तुम्ही 6 रुपयाला विकायला लागले, तर ते योग्य नाही. किंवा मग तुम्हाला त्या ठिकाणी योग्य नाही म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट किंवा फायदा होणार नाही. सांगायचं तात्पर्य, कोकणातून येऊन इथं तुम्हाला ज्यावेळेस नारळ विकायचंय तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे मोडलेले दिवस, त्या दिवसाचा रोज, एकंदरीत ते भाडं किती लागलं, ते मजुरी, ह्या सगळ्याची किंमत ऍड करून मग त्या एका ट्रकमध्ये किती नारळ मावलेले, त्या सगळ्या कारण नारळ हे नगावरती आपल्याला विकावं लागतं, ठोकमध्ये ते पोत्याने किंवा कट्ट्याच्या स्वरूपात येतं. मग एकंदरीत एका नगाचे म्हणजे एका नारळाची किंमत किती ठेवली तर माझा हा सगळा गुंतवलेला पैसा आणि प्लस मला 2 पैसे जास्त मिळतील म्हणजे नफा मिळेल, अशा पद्धतीने आपण त्या नारळाची किंमत ठरवतो. ते झालं वस्तूच्या संदर्भात. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ज्यावेळेस गणितामध्ये खरेदी किंमत दिलेली असते त्याच्या खरेदी किंमतीबरोबर इतर सर्व बाबींचा त्याच्यामध्ये उल्लेख, आपण ते किंमत त्याच्यामध्ये मिळवायची. दुसरं महत्वाचं, ज्यावेळेस डझन शब्द आलेला असेल तर ती किंमत आपण 12च्या संदर्भात, कारण घेताना आपण डझनावर घेतो आणि विकताना सुट्ट विक्री केल्या जातात. आलं का लक्षात? साधारणपणे अशा पद्धतीने व्यवहार होतात आणि म्हणून मग तेही व्यवस्थित गणित वाचून घ्यायचं. तर तशी काही 2-3 उदाहरणं आजच्या आपण या तासिकेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर बघूया. पहिलं उदाहरण आहे बालदोस्तांनो, 20% नफा घेऊन एका दुकानदाराने पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी, पिपाणी वही पुस्तक सेंटर हे आमच्या गायकवाड क्लासेसचं वह्या व शालेय साहित्य विक्रीचं दुकान आहे, तर जायकवाडी वसाहत आष्टीमध्ये. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी 20% नफा घेऊन 20% नफा घेऊन एक पेन 60 रुपयाला विकले. 60 रुपयाला विकले. तर त्या पेनची मूळ किंमत किती? मग असे प्रश्न आल्यानंतर बऱ्याचदा बालदोस्तांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होतात, ते गोंधळून जातात. गोंधळायचं बिलकुल नाही. व्यवस्थित ते गणित वाचून घेतल्यानंतर त्याचा एकदम शांततेत विचार करायचा. 20% नफा घेऊन विकलं म्हणजे याच्यामध्ये उत्तर असतं. बघा, 20% नफा घेतला याचा अर्थ 100 रुपये खकी असताना विकी किती असणार आहे? 100
अधिक 100 रुपयावर 20 रुपये नफा म्हणजे विक्री किती 120. एकदम सिंपल. आपल्याला त्याची मूळची किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायची. आता तो 20% नफा घेऊन पेन कितीला विकतोय 60ला. मग 100 रुपयाची वस्तू 120ला विकतो, इथं ही 60ला विकली, तर मग ही वस्तू कितीला विकली, तिची मूळची किंमत किती. मी 100 रुपये मूळ किंमत असताना 20% नफा म्हणजे ती वस्तू 120ला विकतो, मग इथं निम्म आहे. तोंडी उत्तर असतं मित्रांनो. बघा 120च्या निम्मे 60 आहेत, 100च्या निम्मे किती 50. पुन्हा मान्य अशी पद्धतीने 20% नफा म्हणजे 100 रुपयाची वस्तू किंवा 100 रुपयाचा तो पेन त्याने 120 रुपयाला विकला, तर मग दुसरी वस्तू समजा 60ला विकली किंवा जे काही असेल तर एक पेनने 100 असा 20% नफ्याने 120ला विकला, दुसरा पेन 60ला विकला, तर मग त्या पेनची मूळची खरेदीची किंमत किती. अशा पद्धतीने मांडणी केली मित्रांनो. तिरपा गुणाकार करून घेतला, तर तो इकडच्या कोपऱ्यामध्ये बनली. तर तिरपा गुणाकार केला. 100 गुणिले 60 बरोबर उजव्या बाजूला 120 गुणिले x आपण जो नेहमी गृहीत धरतो क्वेश्चन मार्क. तर तुम्ही करून हा शून्य गेला, हा शून्य गेला. 100 गुणिले 6 गुणाकारातील 12 भागाकारात आले, बरोबर किती आहे x. 6 ने भाग दिला 7 गुणिले 12, 2 पंचे 10, 0 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 50. तर अशा पद्धतीने त्या पेनाची मूळ किंमत किती आहे, केवळ 50 रुपये. तर हे पक्क लक्षात घ्यायचं. आता यामध्ये दुसरं एक थोडंसं नफ्याच्या पद्धतीने आपल्याला तोट्याचे गणित नाही सोडवते. जर इथं 20% तोट्याने गृहीत धरा, 20% तोट्याने ती जर वस्तू विकलेली असते, तर मग बालदोस्तांनो काय करायचं, खरेदी किंमत 100 असताना 20% तोटा म्हणून 100 म्हणजे 100 वजा 20 म्हणजे त्या दुकानदाराने ती वस्तू कितीने विकली, मग 80 रुपयाला विकली. अशा पद्धतीने मग तुम्ही मूळची किंमत काढू शकता. हा दोन्ही मधला फरक चांगला लक्षात ठेवा. नफा म्हणलं की त्या ठिकाणी बेरीज करायची आणि तोटा म्हणलं की त्या ठिकाणी वजाबाकी करून तुम्ही विक्री किंमत ठरवू शकता. ठरवू शकता म्हणजे तशाच पद्धतीने ती ठरवावी लागते, हे चांगलं लक्षात ठेवा. चला, तर हा पहिला प्रश्न तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने समजला असेल असं गृहीत धरतो. आता दुसरा प्रश्न आहे, पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी आता काय बहादुरी केली ते बघूया. यांनी काय केलेलं आहे ते गणित आता मी इथं बोर्डवरती लिहितो. जायकवाडी वसाहत आष्टीमध्ये एकदम समोरच रोडला हे छोटंसं वही पुस्तक सेंटर गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीच्या संचालिका सौ गायकवाड मॅडम चालवतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय कमी किमतीमध्ये, बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आपण निश्चितच अवश्य एकदा या दुकानाला भेट द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो. जे काही शालेय साहित्य लागलं ते या ठिकाणी तुम्हाला अतिशय माफक दरात, रिझनेबल रेटमध्ये भेटून जाईल. तर पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी 10 रुपये डझन, 10 रुपयाला 1 डझन, 10 रुपये डझन दराने 2 डझन, 2 डझन फुगे, वाढदिवसाला लागतात फुगे खरेदी केले. आणि ₹2 या दराने प्रत्येकी ₹2 दराने म्हणजे 2 रुपयाला 1 दराने विकले. तर त्यांना किती रुपये नफा होईल, किती नफा झाला. आता या ठिकाणी फक्त नफा विचारलेला आहे, किती टक्के नफा झाला असं काही विचारलेलं नाही आणि त्यामुळे आपण टक्केवारी काढायची काही आवश्यकता नाही. फक्त खोच कोणती, 10 रुपये दराने 2 डझन फुगे विकले.
मग 10 रुपयाला 10 रुपये डझाने दराने, म्हणजे प्रत्येकी 10 रुपये डझन दराने 2 डझन फुगे घेतले. म्हणजे किती झाली एकूण खरेदी त्यांची? 20 रुपयाची. 20 रुपयात त्यांना फुगे किती आले? 12 गुणिले 2 म्हणजे किती फुगे आले? 24. एक फुगा त्यांनी किती रुपयाला विकला? 2 रुपयाला. म्हणजे 24 गुणिले 2 किती रुपये आले त्यांना? 48 रुपये. मग या 48 रुपयातून जर आपण 20 रुपये वजा करून टाकले तर शिल्लक राहतात किती? 28 रुपये. एवढा फायदा पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांना झाला, जो की प्रत्यक्षामध्ये काही शक्य नाही. अशा पद्धतीने काही एवढे काही आतापर्यंत अद्यापर्यंत विक्री झालेली नाही. पण एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून सांगितलेलं आहे, जे की तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेलं असेल. म्हणजे 20 रुपयात 24 फुगे घेतले, 2 रुपयाला एक फुगा विकला आणि इतके रुपये फायदा झाला. तर असा फायदा हो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. परंतु बऱ्याचदा आपण बघतो आमच्या आष्टी शहरामध्ये सुद्धा बरेचसे छोटे छोटे मुलं मी बघितले, गावामध्ये लहानपणापासून बघतो 5-10 रुपयाला एक नारळ घेतात. आता आहे की नाही काही माझ्या काही लक्षात, म्हणजे आता अशात काही दिसलं नाही. नारळ घेतात, ते नारळ 5, 10, 20 रुपये, आता काही 20 रुपयाला नारळ झालं असेल, ते नारळ फोडतात दुपारच्या वेळेस 4, 4:30, 5च्या दरम्यान. फोडल्यानंतर त्या नारळाचे जे काही तुकडे निघतात ते तुकडे काही एक बाबळीची काठी असते, ती काठी आणतात अशी पांजरी, त्या काट्यानं ते नारळाचे तुकडे असे टोचतात आणि गल्लीमध्ये विकत हिंडतात. नारियल करत बाया स्वयंपाक करत असतात, काही त्यांना भाजी करायची असते तर मग नारळाचे तुकडे त्यांच्याकडून विकत घेतात. असे असंख्य नमुने राहतात. वेगवेगळ्या पद्धतीने डोकं लावून नाविन्यपूर्णरित्या ते बिझनेस करतात लहानपणापासून आणि पैसा कमवतात. खरोखर त्यांचे हे कौतुकास्पद आहे. तर चला बालदोस्तांनो, आता 2ही उदाहरणं तुम्हाला समजले असतील. अजून एक तिसरं उदाहरण घेऊया आजच्या तासिकेमध्ये. या तिसऱ्या उदाहरणामध्ये आता पिपाणी वही पुस्तक सेंटरचे मालक काय बहादुरी करतात त्यांच्यावर तिसरं घडी. चला, मालकांनी हे तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल, खूप सोपं असं उदाहरण आहे. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी काय केलं? तिसऱ्या गणितामध्ये, ते तिसरं गणित आता इथं आपण मी लिहितोय आणि समजावूनही देतोय. नफा तोटा सतमान शेकडेवारी असेल, त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असेल, यामध्ये आपली ग्रामीण भागातली मुलं फार गुरफटून जातात. ही गणितं मात्र त्यांना व्यवस्थितरित्या समजतच नाही. बहुतेकांकडून चुका होतात आणि विशेष सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आता हा नवोदयचा व्हिडिओ बघतात, तुमची स्पर्धा बाळांनो एवढी तीव्र याच्यामुळे झालेली की शहरी भागातल्या बऱ्याचशा सुशिक्षित लोकांनी, ज्यांना अक्षरशः त्यांची मुलं नवोदयमध्ये टाकायची काहीही गरज नाही, शहरामधून त्यांची मुलं शिक्षण घेतात. परंतु त्यांनी सुद्धा काय केलं की त्यांच्या मुलांच्या टिशा आपल्या ग्रामीण भागामधल्या शाळांमध्ये टाकलेल्या आहेत. हे महाराष्ट्रातलं वास्तव मी ग्रामीण भागातून फिरताना अनुभवलेलं आहे. आणि गोरगरिबाच्या तोंडचा घास जो आहे तर या लोकांनी पळवलेला आहे. तुम्ही जर नवोदयच्या याला पॅरेंट्स मिटिंगला जर भेटायला गेले दर महिन्याला, तुम्हाला क्वचित एखादा दुसरा गरीब पालक त्या ठिकाणी दिसतो. मॅक्झिमम पालक नवोदयच्या स्कूलला कार, मोठमोठ्या जीप घेऊन त्या ठिकाणी येतात भारीच्या. आणि ही सगळी लोक घरची चांगली उच्च मध्यमवर्गीयातली दिसतात. त्यांना नवोदयच्या शाळेमध्ये आपली मुलं टाकायची काय आवश्यकता नाही. शहरामध्ये त्यांची मुलं शिकतात आणि त्यांनी ग्रामीण भागामध्ये टिशा पहिलीपासून टाकलेल्या असतात. शाळेमध्ये हाजरीपटावर त्यांचं नाव असतं. ती मुलं शाळेत कधी येत नाही, शहरात शिकतात. त्या ठिकाणी चांगले चांगले क्लासेस लावतात. साधारणतः 1ली 2रीपासून त्यांचं टार्गेट असतं. आणि मग नवोदयचा मूळ जो उद्देश आहे, गोरगरीब प्रज्ञावान हुशार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळावं, या उद्देशाला कुठंतरी हरताळ फासला जातो असं मला म्हणजे माझं स्वतःचं निरीक्षण आहे. परंतु या ठिकाणी गेल्या 10-15 वर्षामध्ये जर बघितलं तर नवोदयला आता काही गोरगरिबांचं एखादा मुलगा किंवा मुलगी शिकते असं मला वाटत नाही. कॉर्पोरेट स्कूलसारखं नवोदय झालंय. अतिशय गर्भश्रीमंत माणसांचे लेकरं नवोदयमध्ये आता शिकायला लागलेले आहेत. आणि ग्रामीण भागातला आपल्या तोंडचा घास पुन्हा या शहरी भागातल्या लोकांनी पळवलेला आहे. त्याच्यावरती कोणीही आवाज उठवत नाही. मी आज पहिल्यांदा या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तमाम पालकांना याबद्दल विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलाच्या तोंडचा घास, जो शहरी भागातील पालक, श्रीमंत पालक ज्यांची क्षमता आहे ती CBSE पॅटर्नला त्यांची मुलं शहरातल्या शाळेत टाकू शकतात, परंतु ते आपल्या गोरगरीब मुलांचा हक्क हिरावून घेतात. म्हणून कोणीतरी या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे. आणि यांच्या टिशा ज्या ग्रामीण भागामध्ये टाकलेल्या आहेत तर त्याही आपण शोधून काढून त्यांना समाजापुढे आणणं खूप गरजेचं आहे.
आणि कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यातून हळूहळू एखादी चळवळ उभी राहील अशी आशा व्यक्त करतो. तिसरं गणित आता तुम्हाला समजावून देतो की या ठिकाणी पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी म्हणजे तिसरं गणित छोटासा ब्रेक घेऊन साधारणतः आता 15 मिनिटं झालेली आहे. तर गणित बरंचसं मोठं असल्यामुळे होईल तर ठीक आहे, चालेल. मित्रांनो, थोडंसं ब्रेक घेऊन थोड्या वेळाने मी हे तिसरं गणित तुम्हाला समजावून देतो, कारण मला लगेच आता पोलीस भरतीच्या बॅचचा 10:30 क्लास आहे. आता 10:24-25 झालेले आहेत आणि म्हणून मग बालदोस्तांनो तो क्लास घेतो आणि क्लास झाल्यानंतर जो वेळ शिल्लक आहे त्याच्यात पुन्हा हा व्हिडिओ पुन्हा इथून पुढचा भाग मी शूट करतो. तर चला, आपल्या पालकांना आठवणीने सांगा की असं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि तुमच्या या अनुभवाला तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी या मोठमोठ्या लोकांचे प्राध्यापक आहेत, जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, यांनी सुद्धा काय केलेत, मुलं शिकायला ठेवलेत शहरात आणि त्यांच्या टीशा ठेवल्यात ग्रामीण भागामध्ये. तर असं हे ग्रामीण भागातल्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी नवोदयाच्या शाळा सुरू झाल्या तर त्यांच्या तोंडचा घास हे लोक हिरावून घेत आहेत. याच्या विरुद्ध कुठंतरी आपण आवाज उठवणं जरुरीच आहे. तर पुढच्या भागामध्ये म्हणजे याचा सलग जो दुसरा आहे ब्रेक नंतर मी पुन्हा तुम्हाला भेटेन. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आता पिरियड झालेला आहे पोलीस भरतीच्या बॅचचा आणि पुन्हा रिजॉईन होतोय तुम्हाला. आणि मित्रांनो, बालदोस्तांनो, पुढचा प्रश्न आहे पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या, मला वाटतं हा तिसरा प्रश्न असेल. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक जुन्या पुस्तकांचा संच ₹750 विकला. तेव्हा त्यांना 20% फायद्यालाच नफा असं म्हणतात, 20% फायदा झाला. तर त्या पुस्तकांच्या संचाची किंमत किती होते? तर बालदोस्तांनो, अशा प्रश्नामध्ये नेहमी आता फायदा आलेला आहे म्हणजे नफा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस नफा किंवा फायदा शब्द येतो त्यावेळेस बेरीज करायची. अतिशय सोपे प्रश्न राहतात, विदाऊट टेन्शन, एकदम फ्रीली. तुम्ही एकदा व्यवस्थित लक्षात घेतलं तर परीक्षेमध्ये या प्रश्नाची उत्तरं तोंडी सुद्धा काढू शकता. परंतु तसं काही करायचं नाही. परीक्षेमध्ये आपण व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करायची शॉर्टकटमध्ये. आता बघूया याचं टेक्निक आणि ट्रिक कोणत्या आहेत ते. नफा किती आहे? 20%. 20% फायदा म्हणजे 100 रुपयावर 20 रुपये, म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असताना 100 अधिक 20 त्याला म्हणजे पिपाणीच्या मालकाला ती वस्तू किती रुपयाला विकावं लागते? 120ला. आणि म्हणून 100 रुपये खर्ची असताना वस्तू विकावं लागते 120ला. आता संच विकलेला आहे 750ला, म्हणून घेतलेला किती होता? तर त्यासाठी आपण गृहीत धरला x प्रश्नार्थक चिन्ह. एकदम सिंपल, त्रैराशिक असं त्याला म्हणतात. मांडणी करायची आणि मग मांडणी केल्यानंतर तिरपा गुणाकार करायचा. 100 गुणिले 750 बालदोस्तांना लक्ष द्या, बरोबर उजव्या बाजूला आहे 120 गुणिले x, ज्याची आपल्याला किंमत काढायची. आणि म्हणून मग बालदोस्तांनी आपण काय केलं की 100 गुणिले 750 भागिले 120 बरोबर आहे x. 0 0 गेला, इथं राहिले 12, 3 ने भाग दिला, 3 चौक 12,
त्यानंतर 3 दुनी 6, 3 5 15, 4 ने भाग दिला, 4 दुनी 8, 4 पंचे 20 आणि x बरोबर 25 गुणिले 25 म्हणजे 25चा वर्ग, डाव्या बाजूला मी इथे उत्तर लिहितोय. 25 गुणिले 25 म्हणजे 25चा वर्ग किती झाला 625. आणि म्हणून त्या पुस्तकांच्या संचाची खरेदी किंमत किती होती 625 रुपये. असं एकदम इझिली तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. काही याच्यामध्ये अवघड नाहीये, एकदम इझी आहे बालदोस्तांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. 20% नफ्याने ती वस्तू विकायची, याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू असेल तर ती 120 रुपयाला विकावं लागेल. मग या ठिकाणी जर मग ती वस्तू 750ला विकलेली आहे दुसरी वस्तू, तर मग खरेदी कितीला केली होती. अशा पद्धतीने त्रैराशिक मांडायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, एक्स गृहीत धरायचं, पटकन उत्तर येतं. भागाकार आणि गुणाकार हे स्किल तुमचे चांगले आहेतच असं मी गृहीत धरतो. आणि आता हे उदाहरण तुम्हाला चांगल्या रीतीने समजलंय असं समजून आता आपण पुढचं उदाहरण क्रमांक 4 घेणार आहोत. चौथं उदाहरण पुन्हा तेच. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी काय केलं, यांची मालकांची काय बहादुरी त्यावरती आधारित आपण प्रश्न घेत आहोत. आता काय केलं या पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी, प्रश्न लिहाच लागेल. मालकांनी 4 रुपये दराने, दर म्हणजे रेट, परचेसिंग प्राइस त्याला आपण म्हणतो इंग्रजीतून. तर म्हणजे खरेदीची किंमत आपल्यासाठी, विक्रेत्यासाठी विक्रीची किंमत. गणित असं आहे, पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी 4 रुपये दराने 120 पेन खरेदी केले. 4 रुपये दराने 120 पेन खरेदी केले. अभ्यास करत असताना बालदोस्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मग काय करायचं, सुरुवातीला दिलेलं गणित तुम्ही लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आणि मग सोडवल्यानंतर तुमचं उत्तर आल्यानंतर मग ते व्हिडिओमध्ये बघायचं. सरसकट व्हिडिओ बघायचा नाही, त्याने अभ्यास होणार नाही. आणि मग अशा पद्धतीने 5ही गणित तुम्ही सोडून बघितले, त्याचे उत्तर बघितले, त्याच्यानंतर मग व्हिडिओ सलग बघून घ्यायचं. तर पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी 4 रुपये या दराने, म्हणजे 4 रुपयाला 1, 4 रुपये या दराने, 4 रुपये या दराने 4 रुपये ला 1 पेन या दराने 120 पेन खरेदी केले, म्हणजे 10 डझन. 120 पेन खरेदी केले, म्हणजे 48 12 4 रुपये दराने 120 पेन, 12 480. 120 पेन खरेदी केले, त्यातील 20 पेन खराब होते. उरलेले त्यांनी उरलेले त्यांनी 48 रुपयाला 10 या दराने विकले. तर त्यांचा नफा किंवा तोटा किती? तर त्यांना नफा किंवा तोटा किती, म्हणजे किती नफा झाला किंवा मग तोटा झाला या व्यवहारामध्ये, असा तो प्रश्न आहे.
या व्यवहारामध्ये त्यांना किती नफा झाला, त्यांना किती तोटा झाला, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आपण थोडा तो शॉर्टकटमध्ये लिहिलेला वेळ वाचवा यासाठी. आता मग बालदोस्तांनो, टिपिकली एकदम शांतपणाने वाचून जर घेतलं तर लक्षात येईल. 4 रुपयाला एक नग घेतला. एकूण नग किती घेतले? 120. मग 4 गुणिले 120 केले तर किती झाले? 480 रुपये खक्की झाली. हो की नाही? 480 रुपये खक्की झाली. आता त्यातील 20 पेन खराब निघले, म्हणजे शिल्लक किती राहिले? 100. 100 पेन किती केले त्यांनी? 48 रुपयाला 10. आलं लक्षात? म्हणजे मग 48 रुपयाला 10 हे 48 गुणिले 10. मग किती पेन आहेत? 100. इथं गुणाकारात किती येतील? 10. किती झाले? 480. 480 रुपयाला 10 म्हणजे विक्री सुद्धा कितीची झाली त्यांची? 480 रुपयाची झाली. म्हणजे खायाने पियाने ग्लास तोडा असा कार्यक्रम झाला. काय दिसला? आणि म्हणून विक्री किंमत सुद्धा किती झाली? 480. आणि म्हणून या व्यवहारामध्ये त्यांना ना नफा झाला ना तोटा झाला. आहे तिथंच राहिले. फुकटची हमाली झाली, विकत आणले, दुकानात ठेवले. अशा पद्धतीचे व्यवहार घडतात. बऱ्याचदा असं होतं आपल्याला, तुम्हाला लक्षात येईल. म्हणून व्यवस्थितरित्या अवलोकन केलं तर प्रश्न सोपे राहतात. घाई करायची नाही. एकदम शांत चित्ताने त्या प्रश्नात काय सांगितलंय त्यानुसार त्याची मांडणी करून मगच प्रश्न सोडवायचा. घाईघाईमध्ये तुम्ही प्रश्न सोडवला की मग तुमचं उत्तर 100% चुकलं. हा जो प्रश्न आहे तो परीक्षेला आलेला प्रश्न असून हा प्रश्न आलेला आहे 2016 साली. 2016 साली हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. बघा, 20 आंबे खराब झाले. इथं मात्र तुमचा गच्चा होऊ शकतो. 20 खराब झाले म्हणजे 120 मधून 20 कटाप केले, शिल्लक किती राहिले? 100. 100 तो काय करतो? 48 रुपयाला 10. 10 100. 48 गुणिले 480 म्हणजे 480 घेतले. 480 विकून टाकले. काही उरलं नाही, काही नाही, बसले आपल्या दुकानात पुन्हा वापस. चला, आता पिपाणी वही पुस्तक सेंटरचे मालक अजून काय बहादुरी करतात धंद्यात बघूया आपण. आता आमचं दुकान असल्यामुळे त्याची जाहिरात करणं क्रमप्राप्त आहे. सध्या तर युट्यूबवरती अजून तरी आपल्याला जाहिरात मिळालेली नाही. तुमच्या आशीर्वादाने शुभेच्छाने पुढं मागे मिळाल्या तर निश्चितच त्याचाही फायदा होईलच. सध्या तर आता अद्यापपर्यंत वाईडली हे चॅनल काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. भविष्यात कधी ना कधी निश्चितच भरपूर विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल अशी आशा बाळगून एक कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलामुलींना थोडाफार आमच्या क्लासेसचं मार्गदर्शन व्हावं या उद्देशानेच हा कार्यक्रम सुरू आहे. तर मग बालदोस्तांनो, एक छोटंसं कोड मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवायचं आहे. व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये मराठीतून किंवा इंग्रजीतून टाईप करून तुम्ही मला ते उत्तर कळवायचं आहे. सोपं लॉजिकल कोड आहे. कोड या पद्धतीने की रस्त्यामध्ये खूप मोठं असं पिंपळाचं झाड आहे आणि प्रयत्न करतो आकृती काढायची. असं एक पिंपळाचं खूप मोठं रस्त्याच्या कडेला झाड आहे आणि खूप असा रस्ता झाडाच्या बुंद्याजवळ तो रस्ता जातो. झालं काय की या झाडाच्या बुंद्याच्या बुडाला एक मुंगी त्या ठिकाणी खेळत होती. आता खेळता खेळता काय झालं की त्या मुंगीचं अचानक समोर लक्ष गेलं. इकडून एक हत्ती येत होता. हत्ती जवळ आला झाडाच्या. हत्तीला पाहून लगेच मुंगी काय झाली, थोडाफार जवळ आला की मुंगी लगेच या झाडाच्या खोडाच्या मागे गेली, लपली. लॉजिकल कोडाचा प्रश्न असा आहे की हत्तीला पाहून मुंगी झाडाच्या मागे का लपली? लक्षात आलं बालदोस्तांनो? हत्तीला पाहून मुंगी झाडाच्या मागे का लपली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवायचंय. उत्तर ज्याचं बरोबर येईल त्याला व्यवस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये नावासहित त्या विद्यार्थ्याला प्रसिद्धी दिली जाईल. चला, तर हा लॉजिकल प्रश्न तर्कशास्त्रदृष्ट्या तुम्हाला लक्षात आला असेल तर याचं उत्तर लिहून तुम्ही आम्हाला कळवा. बालदोस्तांनो, आता आपण बघूया आजच्या तासिकेतील शेवटचा आणि 5वा प्रश्न. या प्रश्नामध्ये पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी 25% नफा मिळवून 25% नफ्याने 25% नफ्याने
नफ्याने एका 12वीच्या नोट्सचा संच, एका विद्यार्थ्याला 12वीच्या नोट्सचा संच 2500 रुपयाला विकला, तर त्या सेटची, तर त्या संचाची खरेदी किंमत किती? तर हा प्रश्न थोडासा आपण रूपांतरित केलेला आहे. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे 2013 साली. जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 2013ला विचारलेला आहे. तर मग बालदोस्तांनो बघा, किती टक्के नफा? 25%. म्हणजे मग 25% नफा मिळवण्यासाठी त्याला काय करणार आहे, काय करावं लागणार आहे? 100 रुपये खरेदीची वस्तू त्याला 100 रुपयावर 25 रुपये म्हणजे 100 अधिक 25 किती रुपयाला विकावं लागणार आहे? 125ला. आणि म्हणून आता इथं 2500 रुपयाला विकलाय म्हणजे 100 रुपयाची वस्तू 25% नफा म्हणजे 125ला विकतोय. 25% नफा घेऊन आता त्याला किती रुपये मिळाले? 2500. मग त्याची खरेदी किंमत किती? तर X क्वेश्चन मार्क. नेहमीप्रमाणेच बालदोस्तांना तिरपा गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 100 गुणिले 2500 बरोबर उजव्या बाजूला किती आहे? 125 गुणिले X. म्हणून 125चं पक्षांतर केलं, इकडच्या बाजूला लिहितोय जाग्याभावी 100 गुणिले 2500 भागिले 125. राईट, 25ने भाग दिला तर 25 125, त्यानंतर 25 गुणिले 25 1 25 वरती राहिले 2 शून्य, पुन्हा 5ने भाग दिला 5 2 20, 20ने 100 लागलं किती? 2000. आणि म्हणून मग बालदोस्तांनो त्या संचाची मूळची किंमत किती रुपये असणार आहे? 2000 रुपये असणार आहे. तर अशा मांडणीने तुम्ही हे प्रश्न अत्यंत सोप्या रीतीने सोडवू शकता. सूत्राचा तर याच्यामध्ये समावेश असतो, परंतु असं समजून उमजून जर आपण हा प्रश्न मांडला तर निश्चितच त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो. परीक्षेमध्ये वेळ वाचतो. हे ट्रिक आणि टेक्निक तुम्ही वापरा. परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आजचा क्लास संपला असं जाहीर करतो. पुढच्या अंकामध्येही आपण म्हणजे उद्याच्या पुढच्या अंकामध्ये नफा तोटा यावरील अजून जास्तीचे उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आशा करतो तुम्ही कोड्याचं उत्तर लवकरच कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवताल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आजच्या सुंदर दिवसाच्या नेहमीप्रमाणे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.